नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पर्यावरणाचा विचार ही काळाची गरज झाली आहे. जागतिक स्तरावर आपण त्याचा विचार करतोय. त्या अनुषंगाने काही ना काहीतरी आपण आपल्या परीने करत असतो. हे सगळं करत असताना जेव्हा घर सजावटीची वेळ येते किंवा घराची रचना कशी करायची या गोष्टीपर्यंत जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा सुद्धा जर आपण या पर्यावरणाचा विचार केला तर आपल्या परीने आपण अधिक पर्यावरणासाठी काहीतरी करतो आहोत याची आपल्याला जाणीव होईल. मग कशा तऱ्हेने आपण हे सगळं साध्य करू शकतो आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. आज आपला विषय काय आहे बघूया. आजचा आपला विषय आहे घराची पर्यावरण स्नेही सजावट आणि या विषयावर आपल्या तज्ञ आहेत कीर्ती पाब्रेकर पाटील. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार रश्मी. मॅडम आर्किटेक्ट आहेत आणि त्यांचा विषय स्पेशलायझेशनचा विषय सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांचा विषय आहे एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड डिझायनिंग. त्याच्यामुळे घर पर्यावरण स्नेही कसं असावं या विषयावर आज आपल्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 एसटीडी कोड आहे. जी मंडळी मुंबईच्या बाहेरून आपल्याशी संवाद साधणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलहून जी मंडळी कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. दोनच गोष्टींची काळजी आपण नेहमी घेत असतो. प्रश्न विचाराल तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवा जेणेकरून तुमचा प्रश्न इथपर्यंत योग्य पद्धतीने येईल. आणि आजचा जो आपला विषय आहे घराची पर्यावरण स्नेही सजावट या विषयाच्या अनुषंगाने जर प्रश्न आले तर आपली चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत करते आणि तुम्हाला हॅपी न्यू इयर. आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हॅपी न्यू इयर, कारण नवीन वर्षात आपली भेट पहिल्यांदा झाली म्हणून. मुळात हे ग्रीन होम किंवा पर्यावरण स्नेही सजावट रचना आपण म्हणतोय बिल्डिंग्स, ग्रीन बिल्डिंग्स, ही संकल्पना काय आहे? रश्मी धन्यवाद पहिले म्हणजे मला इकडे बोलवण्याबद्दल. थँक्यू. काही गोष्टी आपण एका प्रेझेंटेशनच्या परीने जास्त व्यवस्थित समजावू शकतो. तर एक प्रेझेंटेशन जर का आपण दाखवू शकलो तर मला जास्त सोपं पडेल. ओके. आपण स्लाइड बघणार आहोत एक त्यासाठी. हां, सुरुवात म्हणजे आपण जेव्हा म्हणतो पृथ्वी आणि पर्यावरण ह्या दोन गोष्टींची एकमेकांशी एक अधिकाधिक सांगड असते. बरोबर आहे. त्यामुळे जर का तुम्हाला त्या पृथ्वी आणि पर्यावरण ह्या दोन्ही गोष्टी आपापल्या कामांमध्ये त्यांचा जर का तुम्हाला एलिमेंट किंवा त्यांचा अवशेष तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये साध्य करता आला तर त्याच्याने तुमचा प्रॉफिट होणार आहे, म्हणजे तुमचा फायदा होणार आहे. आणि जर का त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या लोकांचं भलं होणार असेल तर त्याचा तुम्हाला एक सोशल इम्पॅक्ट जाणवणार आहे. आणि या तिन्ही कल्पनेची एक सांगड किंवा एक सुवर्ण मध्य म्हणजे पर्यावरण स्नेही गृहरचना किंवा पर्यावरण स्नेही वास्तुरचना आपण असं म्हणता येईल. तर हा मुळात कॉन्सेप्ट आहे आपला पर्यावरण स्नेही असण्याचा किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली असण्याचा. आता तुम्ही जो फायदा म्हणता आहात तो आर्थिक फायदा तर असणारच आहे, त्याबरोबरीने आपण असं म्हणूयात की पर्यावरणाचा सुद्धा तो फायदा आहे की अधिकाधिक चांगलं वातावरण आपल्या जगायला मिळू शकतं. बरोबर. तर आर्थिक फायदा कसा त्याच्यामध्ये आपण साध्य करू शकतो? आर्थिक फायदा असा की तुम्ही जे काही तुमचे इक्विपमेंट्स वापरता किंवा तुम्ही ज्या प्रकारचे बिल्डिंग मटेरियल वापरता ते कदाचित आजच्या घडीला महाग जाणवतील तुम्हाला, पण त्याच्यामुळे तुम्हाला जो फ्युचरमध्ये फायदा होणार आहे तो तुम्हाला अधिकाधिक जास्त मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही आज जर का CFL लावलात तर तुमचा CFL कदाचित तुमच्या साध्या ट्यूबलाईटच्या हिशोबाने महाग असतो, पण त्याने जी तुमची वीज वाचली जाते त्यामुळे तुमचं जे लाईट बिल कमी होतं हा तुम्हाला मिळणारा प्रॉफिट आहे. तो आणि सतत मिळणारा प्रॉफिट, हा सतत मिळणारा प्रॉफिट आहे ज्याला आम्ही म्हणतो ऑपरेशनल सेव्हिंग्स. की जोपर्यंत तुम्ही किंवा जेवढे वर्ष तुमचा CFL चालणार आहे तेवढे अखंड वर्ष किंवा तेवढे अखंड दिवस तुम्हाला तो फायदा मिळत राहणार आहे. हा झाला तुमचा आर्थिक फायदा. आणि आता CFL मुळे जो उजेड तुम्हाला मिळतो तो जास्त चांगला उजेड असल्या कारणाने तुम्हाला तुमच्या इंडोर एन्व्हायरमेंटचा किंवा तुमच्या अवतीभोवतीच्या परिसराचा सुद्धा त्याच्यामुळे फायदा जाणवणार आहे. तर हे झाले एक थोडक्यात सांगायचे तर त्याचे फायदे. ग्रीन होम किंवा ग्रीन बिल्डिंग आपण ज्याला म्हणतो त्याचे थोडक्यात अगदी सुरुवात करण्यासाठी जे फायदे सांगायचे झाले ते हे. आपण हळूहळू जर इमारतींकडे वळलो तर इमारतींमध्ये हे कशा पद्धतीने आपण साध्य करू शकतो? ओके.
आता थोडक्यात जर का सांगायचं झालं तर इमारतींचा आपण जर का एक अंदाज घेतला तर आजच्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे इमारतींचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. आणि जर का तुम्ही त्याचा एक अभ्यास केलात तर तुम्हाला असं जाणवेल की कमर्शियल बिल्डिंग्सच्या प्रमाणातच तुमच्या रेसिडेन्शियल बिल्डिंग्सही वाढू लागलेल्या आहेत. आणि रेसिडेन्शियल बिल्डिंगचा जर का तुम्ही सखोल अभ्यास केलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवेल की ज्या बिल्डिंग्स एक्झिस्टिंग आहेत म्हणजे पूर्वापासून आजपर्यंत बांधलेले आहेत त्यांचा नंबर सुद्धा तेवढाच जास्त आहे जेवढा की तुम्ही आता नव्याने कन्स्ट्रक्ट करत आहात. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग्सना तुम्ही हे कॉन्सेप्ट अप्लाय करू शकता, तुम्ही हे कॉन्सेप्ट त्याच्यावर इम्प्लिमेंट करू शकता आणि ह्याचा फायदा तुम्हाला मिळत राहणार आहे. पण मग त्याची प्रोसेस काय असते? त्याची एक साधारण प्रोसेस असेल की समजा आता आमची बिल्डिंग बांधली गेलेली आहे. आता जेव्हा नवीन बिल्डिंग बांधली जाते तेव्हा काही काही नियम हे घालून दिलेलेच आहेत. बरोबर. उदाहरणार्थ पर्जन्य जलाचं कसं व्यवस्थापन करायचं आहे, कचऱ्याचं व्यवस्थापन, याच्यासाठी काही नियमावली दिलेलीच असते. बरोबर. पण आता बिल्डिंग समजा बांधलेली असेल आणि ती जर आम्हाला पर्यावरण स्नेही बनवायची असेल तर त्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो? थोडक्यात सांगायचं झालं तर आजकाल वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या जागतिक स्तरावर काम करतात, ज्या राष्ट्रीय स्तरावर काम करतात. एका संस्थेचं नाव घ्यायचं झालं तर IGBC आम्ही ज्याला म्हणतो, विच इज इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल. तर ह्या संस्थेने एक्झिस्टिंग ग्रीन बिल्डिंगसाठी किंवा एक्झिस्टिंग सोसायटीजसाठी वेगवेगळे गाईडलाईन्स एस्टॅब्लिश केलेले आहेत ज्याला आम्ही म्हणतो ग्रीन सोसायटीज. ह्या 100 मार्कांच्या काही गाईडलाईन्स असतात आणि ह्या तुम्हाला मुफ्तपणे ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर तुमच्या बिल्डिंगमध्ये ह्या 100 कोणते 60, 70, 50, 40 हे वेगवेगळे नियम तुम्ही लागू करू शकता ह्याचा तुम्ही एक अंदाज घेऊ शकता. आणि एक अख्खा सविस्तर रिपोर्ट तुम्हाला IGBC ला सबमिट करावा लागतो आणि त्या रिपोर्टचं अख्खं विश्लेषण झाल्यानंतर त्याचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला एक फायनल रेटिंग ज्याला आपण म्हणतो ते मिळू शकतं. तुमचं प्रगती पुस्तक असतं. प्रगती पुस्तक म्हणायला हरकत नाही, बिल्डिंगचं प्रगती पुस्तक. त्याच्यामध्ये तुम्ही किती ग्रीन आहात या सगळ्याचा अंदाज त्याच्यातून मिळतो. बरोबर. 100च्या 100 अचीव्ह करणं मला वाटतं लगेचच्या काळामध्ये थोडंसं अवघड आहे. थोडं अवघड आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण अगदी लगेच करू शकतो? हो, आता पटकन सांगायचं झालं तर आजकाल पर्यावरणाचा विषय करताना आपण म्हणतो की स्मोकिंग बंद करावे. बरोबर. म्हणजे हा झाला स्वतःच्या तब्येतीच्या दृष्टीने केलेला एक मुद्दा किंवा विचार. आणि त्याच दृष्टीने जर का आपल्या अवतीभोवती स्मोकिंग करणारी लोक कमी असतील तर त्याचा फायदा आपल्याला किंवा आपल्या घरच्यांनाही होऊ शकतो. तर हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या रेटिंग सिस्टीममध्ये किंवा त्या गाईडलाईनमध्ये आहे की तुम्ही तुमच्या एरियात किंवा तुमच्या सोसायटीमध्ये स्मोकिंग पूर्णपणे बंद केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये जमेल तितक्या प्रमाणात तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही ज्याला सीवेज ट्रीटमेंट असं म्हणतो किंवा जे सांडपाणी असतं या सांडपाण्याची व्यवस्था तुम्ही किती टक्क्याने करू शकता त्याच्यावर तुम्हाला मार्क दिले जातात. किंवा तुम्ही सोलर वॉटर किती टक्क्याने लावू शकता. समजा तुमच्या सोसायटीत एक 100 जण आहेत, त्या 100पैकी 50 जणांना जर का सोलर वॉटर हीटरचा फायदा मिळणार असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला काही पॉइंट्स दिले जातात. तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे यातला कोणताही मुद्दा किंवा यातला कोणताही पॉइंट तुमच्यावर कंपल्सरी नाही. तुमच्या बिल्डिंगला अनुसरून, तुमच्या साईटला अनुसरून, तुमच्या कंडिशन्सना अनुसरून तुम्ही जे मुद्दे घेऊ शकता त्या मुद्द्यांवर तुम्हाला काम करणं गरजेचं असतं. आणि ते मुद्दे पण तुमच्यावरती 100% बांधिलकीचे नसून तुम्हाला जमेल तितक्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला त्याचा प्रोग्रेस करून दाखवायचा असतो. या सगळ्या परीने तुम्हाला त्याचे मार्क मिळतात. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर अभ्यास सुद्धा तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करा, अभ्यास सुद्धा तुम्ही तुमच्या सोयीने करा. फक्त तुम्ही एक पर्यावरण स्नेही डेव्हलपमेंट किंवा पर्यावरण स्नेही गृहरचना करण्यात अख्ख्या समाजाला सपोर्ट करा. ही त्याची एक काय म्हणतात त्याला सुरुवात किंवा बेसिक इंटेंट आहे आपण असं म्हणू शकतो. अशा पद्धतीने समजा जर एखादी बिल्डिंग जी एक्झिस्टिंग आहे तिने सुरुवात केली तर त्याच्यामध्ये कोणते कोणते बदल घडून यायला सुरुवात होऊ शकते? काय काय तिकडे चांगलं वातावरण जाणवायला लागतं? म्हणजे तुम्ही आता इतकी काम करता, त्याच्यामध्ये लेक्चर्स घेता,
की प्रोजेक्ट सुद्धा तुम्ही त्याला काय म्हणत एक बढावा देत आहे करण्यासाठी, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट सुद्धा कळत असतील, तर काय काय परिणाम दिसून येतात? दोन प्रकारचे आपल्याला फायदे यातनं मिळू शकतात, ज्याला आपण म्हणतो टँजिबल बेनिफिट्स, म्हणजे जे फायदे तुम्ही मोजू शकता, ज्या फायद्यांचा तुम्ही टक्केवारी काढू शकता, ते झाले तुमचे टँजिबल बेनिफिट्स. आणि असे जे फायदे आहेत जे इनटँजिबल, म्हणजे त्याचा कदाचित तुम्ही न्यूमेरिक अंदाज लावू नाही शकत किंवा त्याची टक्केवारी तुम्ही नाही काढू शकत, पण तुमच्या तब्येतीला, तुमच्या स्वास्थ्याला, तुमच्या आजूबाजूच्या पर्यावरणाला त्याचा फायदा होऊ शकतो. ह्याला आम्ही इनटँजिबल बेनिफिट्स असं म्हणतो. अशा दोन प्रकारचे फायदे तुम्हाला मिळू शकतात. आणि जे टँजिबल बेनिफिट्स असतात ह्याच्यामध्ये तुमचं पाण्याचा वापर कमी होऊ शकतो, तुमचा विजेचा वापर कमी होऊ शकतो, आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये जास्तीत जास्त कम्फर्टेबल वातावरण मिळू शकतं. हा झाला एक तुम्हाला पटकन त्याचा आढावा द्यायचा झाला तर हा छोटा आढावा त्याचा. बरोबर आहे. आणि नंतर जे तुम्ही म्हणालात की वेगवेगळे रिझल्ट्स हे तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा जे आपण मोजू शकत नाही, ते तर तुम्हाला सतत मिळतच राहतात. आता हे झालं इमारतीच्या बाबतीमध्ये, ज्याच्यामध्ये 4 लोकांनी एकत्र येऊन घ्यायचा हा निर्णय असतो. बरोबर. की जिथे सगळ्यांनाच ते पटेल किंवा सगळेच त्याच्यासाठी तयार असतील अशातला भाग नाही. बरोबर. काही जण म्हणतात आज करूया, काही जण म्हणतात उद्या करूया. बरोबर. एक ह्या विषयातले तज्ञ किंवा ही स्पेशलायझेशनची तुमची शाखा असताना तुम्हाला काय जाणवतं की हे किती लवकरात लवकर सगळ्यांनी स्वीकारणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर तुम्ही जितक्या लवकर स्वीकाराल तितका तुम्हालाच नाही पण तुमच्या आजूबाजूच्या पर्यावरणाला आणि जागतिक स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर सुद्धा याचा फायदा जाणवेल. थोडक्यात सांगायचं तर ह्या विषयाचा एक डिस्कशन जे आपण म्हणतो हे 2001 सालपासून आपल्या देशात चालू आहे. आणि आज मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, कलकत्ता किंवा आपल्या इतर शहरांमध्ये सुद्धा या विषयांवर खूप जास्त चर्चा होत आहे. थोडक्यात सांगायचं तर फक्त मोठ्या इमारती नसून सुद्धा छोटे बंगले किंवा इंडिव्हिज्युअल फ्लॅट या लेवलवरती सुद्धा ही कामं आपण जास्तीत जास्त इम्प्लिमेंट करू शकतो. बरोबर आहे. एक प्रश्न असा येतो मनामध्ये की ह्या ज्या सगळ्या बिल्डिंग्स असतात ऑलरेडी बांधलेल्या, तुम्ही बोलता बोलता मगाशी उल्लेख केला होता की त्यांना अवेलेबल असणारी जागा हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. की आज त्यांची बिल्डिंग बांधून पूर्ण झाली, त्याच्यामुळे अशा पद्धतीने एखादं प्लांट तिथे टाकणं किंवा आता पर्यावरण मध्ये आपण विचार केला तर पर्जन्य जल जे आहे त्याच्यासाठी एखादा प्लांट टाकणं, ह्याच्यासाठी जागा उपलब्ध असेलच अशातला भाग नसतो. बरोबर. कोणते कोणते अडथळे येऊ शकतात आणि त्याच्यावर आपण उपाय काय करू शकतो? मग सगळ्यात मोठा अडथळा सांगायचं तर जागा. आपल्या शहरांमध्ये आजकाल जागा तशी म्हटलं तर खूप कमी आहे आणि हा आपण ज्याला म्हणतो एक व्हॅल्युएबल रिसोर्स आहे, खूप मोलाचा रिसोर्स आहे हा. त्यामुळे सगळ्यात मोठा चॅलेंज कोणतीही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करताना जो येतो तो आहे जागेचा. पण आता सुदैवाने सायंटिफिक प्रोग्रेसमुळे आपण म्हणूया किंवा बिल्डिंग इंडस्ट्रीच्या प्रोग्रेसमध्ये आपण जेव्हा म्हणतो त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या परीने हे सगळे मुद्दे हँडल करता येतात. आता जसं आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणत आहोत तर रेन वॉटर हार्वेस्टिंग नुसतं टँकच्या माध्यमातून नाही पण पर्कोलेशन पिटच्या माध्यमातून सुद्धा नंतर करू शकतो. सीवेज ट्रीटमेंट प्लांट जे आपण मगाशी म्हणालो, हे जर का तुम्ही बिल्डिंग बांधायच्या आधीच ह्याचा विचार केलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. पण आजकाल वेगवेगळ्या सायझेसमध्ये, वेगवेगळ्या कॉम्पॅक्ट मॉडेल्समध्ये जर का तुम्हाला STP प्लॅन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही त्या दृष्टीने सुद्धा त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या बिल्डिंगमध्ये किंवा तुमच्या प्रोजेक्ट एरियामध्ये करू शकता. फक्त आपली इच्छाशक्ती असायला हवी आणि ती आता प्रबळ होण्याची गरज आहे, कारण पर्यावरणाचा विचार आपल्या प्रत्येकाला करायचा आहे जेणेकरून आपलं भविष्य अधिकाधिक चांगलं होईल. भारत वावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला सर. नमस्कार. मी दोघांनाही. मॅडम, माझा प्रश्न आहे की मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सोसायटीच्या टेरेस तर भरपूर जागा उपलब्ध असते आणि ह्या सोसायटीवर सूर्यप्रकाश सुद्धा येऊ शकतो, तर अशा सोसायटीच्या टेरेसवर आपण शहरी शेती लावू शकतो का? आणि त्याद्वारे बगीचा किंवा फुलझाडे, इव्हन फळांचे सुद्धा आपण बाग तयार करू शकतो का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की ह्या टेरेसच्या माध्यमातून आपण रेन हार्वेस्टिंग योजना आखली तर हेच पाणी आपण सोसायटीमध्ये उपयोगात आणू शकतो का? धन्यवाद. आपण त्यांच्या रेन हार्वेस्टिंग बद्दल आपण बोलूया आधी की ते उपयोगात आपण आणू शकतो का पाणी, तर त्याचा काही असा कालावधी असतो का मुळात?
मुळात तसं जर का आपण बघितलं तर मुंबईत हा पाऊस साधारणपणे 4 महिने पडतो. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला पावसाचं पाणी मिळत नाही. आता जर का तुम्ही मुंबईचा विचार केलात तर मुंबई ही अति पावसाळ्याची जागा आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी टँकची साईज निर्माण करता किंवा तुम्ही जे टँकची साईज कॅल्क्युलेट करता ते इथे जो पाऊस पडतो त्या हिशोबाने ते टँकची साईज कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं. पण हा मुद्दा आपण अशा परीने कन्सिडर करू शकतो की पावसाळ्याच्या दिवसात कदाचित तुम्ही हे पाणी वापरू शकता, कारण हे पाणी तुम्ही किती दिवस स्टोअर कराल ह्याच्यावरती एक लिमिटेशन येऊन जातं. त्यामुळे पावसाचं पाणी कदाचित तुम्ही पावसाळ्यानंतर खूप दिवस स्टोअर नाही करू शकणार, पण पर्कोलेशन पिटच्या माध्यमातून जर का तुम्ही ते ग्राउंड वॉटर टेबल पर्यंत जिरवू शकलात, भूजलापर्यंत ज्याला आपण म्हणतो, तर त्याचा फायदा कदाचित फक्त मुंबईतच नाही पण मुंबईच्या अवतीभोवती जी काही खेडेगावं आहेत, जी काही छोटी शहरं आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा काही वर्षांनी हा फायदा पोहोचू शकतो. त्यांचा दुसरा प्रश्न सुद्धा तसं म्हटलं तर इंटरेस्टिंग होता, शहरी शेती ज्याला आपण अर्बन कल्टिवेशन असं म्हणतो. मुद्दा खूप चांगला आहे, इंटरेस्टिंग आहे. फक्त ह्यात विचार करताना एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यावी लागेल की बिल्डिंगची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ह्याचा आपण अंदाज घेऊन एखादी गोष्ट ठरवणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काल्पनिक दृष्ट्या एखादा विचार करणं खूप सोपं आहे, पण त्याला प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंट करता येणं या गोष्टीचा जरा आपण सखोलपणे विचार करून कोणाची तरी मदत घेऊन, करावं लागेल. मार्गदर्शन घेऊन जर आपण हे करू शकत असलो तर मला वाटतं पुढे जायला काही हरकत नाही. फक्त एवढा अजून एक प्रश्न असतो त्याच्यामध्ये की बिल्डिंगची आजकाल हाईट कमी जास्त असते. समजा माझी बिल्डिंग G+4 आहे आणि माझ्या अवतीभोवती जर का उंच इमारती असतील तर माझ्या बिल्डिंगवर पडणाऱ्या सावलीमुळे कदाचित माझ्या या शेतीवर जर का परिणाम होणार असेल तर ते करणं कितपत योग्य आहे हा विचार मात्र आपल्याला सखोलपणे करावा लागेल. नाहीतर आपण एखादा उपक्रम तर सुरू करू पण त्याचा जर काही नीट उपयोग होणार नसेल किंवा त्या उपक्रमाला फायदा होणार नसेल तर मला वाटतं केलेले सगळी मेहनत जी आहे, परिश्रम जे आहेत ते वाया जाण्याची शक्यता जास्त. आपण आतापर्यंत इमारतींबद्दल बोलत होतो जिथे सगळ्यांचा सहभाग असतो, वेगवेगळे विचार त्याच्यामध्ये येऊ शकतात आणि खूप चांगल्या चांगल्या कल्पना मग आपण राबवू शकतो. पण जेव्हा बंगले असतात किंवा छोटी इंडिव्हिज्युअल घरं असतात तेव्हा त्या मंडळींनी हे पर्यावरण स्नेही घर सजावट म्हणतोय आपण किंवा घराची जी रचना असते त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला तर ते अधिकाधिक मदत करू शकतात. ह्यासाठी आपण एक स्लाइड बघूया. थोडक्यात सांगायचं झालं तर वेगवेगळ्या लेव्हल्सवर आपण आपले स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणजे अगदी तुमच्या बंगल्याच्या रूफ स्लॅबपासून किंवा बंगल्याच्या म्हटलं तर छपरापासून ते अगदी बंगल्याच्या लँडस्केप एरियापर्यंत किंवा बंगल्याच्या एंट्रन्स पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज राबवू शकता. बंगल्याच्या आपण जर का वरपासून खालपर्यंत जर का याचा प्रयत्न केला तर बंगल्याच्या रूफवर किंवा बंगल्याच्या रूफ स्लॅबवर आपण सोलर सिस्टम किंवा सोलर PV सिस्टम लावू शकता. बरोबर आहे. ह्याने कदाचित तुमचे हॉट वॉटरची रिक्वायरमेंट किंवा जे गरम पाण्याची रिक्वायरमेंट असते ती तुम्हाला मॅनेज करता येते. किंवा आपण असं म्हणू शकतो की कंपाऊंड पर्यंत जे दिवे असतात ते सुद्धा ह्याच्यावर, कंपाऊंडचे दिवे सुद्धा तुम्ही ह्याच्यावर चालवू शकता. त्याच्यानंतर तुमच्या रूम्स मध्ये तुम्ही जे ड्युअल फ्लश टॉयलेट्स आहेत, आजकाल तुम्ही जर का बघितलं तर तुमच्या टॉयलेटच्या फ्लश टँकला 2 नॉब्स असलेले फ्लशेस असतात. एक छोटा नॉब असतो, एक मोठा नॉब असतो. तर दॅट इज टिपिकली ज्याला आम्ही म्हणतो ड्युअल फ्लशिंग सिस्टीम असं आम्ही म्हणतो की गरजेप्रमाणे 2 लिटर पाणी किंवा 4 लिटर पाणी या गोष्टीने तुमचं फ्लश काम करू शकतं. या गोष्टीचा फायदा असा की तुम्ही अधिकाधिक पाणी वाचवता. तुमच्या वेगवेगळ्या गोष्टींना लागणारं पाणी तुम्ही तिथे कमी करता. किंवा आजकाल तुमच्या नळांमध्ये जाळीसारखं एक अटॅचमेंट असते ज्याला आम्ही एरिएटर असं म्हणतो. त्या साध्या जाळीमुळे तुमच्या पाण्याच्या फ्लो मध्ये हवा मिक्स केल्यामुळे त्याचा फ्लो कमी जरी नाही झाला तरी त्याच्यावरचा एक जो इम्पॅक्ट असतो किंवा पाणी जे निघतं त्या नळामधनं ते कमी प्रमाणात निघाल्यामुळे तुम्ही परत पाण्याची बचत करू शकता. म्हणजे उगाच फोर्सने येणाऱ्या पाण्याला आपण थोडंसं कमी करतो आहोत. की अगदी नळ उघडल्यावरती जेव्हा धबधब्यासारखं पाणी येतं त्याऐवजी जर का तुम्हाला एक बारीक धार जरी मिळू शकली आणि त्या बारीक धारेत तुमची रोजची कामं व्यवस्थित पार पडू शकली
तर कदाचित त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या नंतर होऊ पाण्याच्या शकतो. कन्झम्पशन आणि अगदी. त्याच्या बिलामध्ये तुम्हाला दिसू शकतो. बरोबर आहे. दुसरं सांगायचं झालं तर आजकाल आपण सगळीकडे गॅस गिझरची जास्तीत जास्त चर्चा करत करतो आहोत, आहोत. हो. तर गॅस गिझर वापरल्यामुळे तुमच्या इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये जवळजवळ 10 ते 12% कमी कपात होऊ शकते किंवा बिलं कमी होऊ शकतात. ह्यावर उदाहरण एक द्यायचं झालं तर माझ्याच घरी आम्ही जेव्हा नव्याने शिफ्ट झालो होतो, आमचं लाईटचं बिल मे महिन्यात साधारणपणे 3000 रुपयाच्या आसपास यायचं. ओ बापरे. आणि एक सखोल अभ्यास केल्यावर असं आमच्या लक्षात आलं की आमच्या घरात 2 जुने फ्रीज होते आणि एक जुना गिझर होता इलेक्ट्रिसिटीवर चालणारा. आता जेव्हा आम्ही हे दोन्ही फ्रीज बदलले आणि आजकाल ज्याला आपण म्हणतो BEE स्टार रेटिंग किंवा आपण त्याचं चित्र नंतर दाखवू लोकांना, आणि त्याच्या बरोबरीने जेव्हा गॅस गिझर आम्ही लावले घरात, तर आमचं बिल अक्षरशः 1000 रुपयापर्यंत येऊ लागलं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण एकदा इलेक्ट्रॉनिक कुठलीही गोष्ट असेल ती एकदा बसवली घरामध्ये तर त्याचा मेंटेनन्स ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट ठरते. बरोबर. नाही का? त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. बरोबर. ते कितीतरी वर्ष जुन्या गोष्टी आम्ही कधीपासून वापरतोय ह्याचा आपल्याला खूप अभिमान वाटत असतो. एक बहुतेक ह्या सगळ्या वस्तूंशी आपला एक इमोशनल अटॅचमेंट आपली जमलेली असते. बरोबर. आणि म्हणून आपल्याला त्या कदाचित टाकायच्या नसतात. पण शेवटी आपल्याला असं कळतं की जास्तीत जास्त जुन्या वस्तू वापरल्यामुळे त्याच्या एफिशियन्सीवर इम्पॅक्ट झाल्या कारणाने तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढू शकतं. सो नव्याने जेव्हा तुम्ही गोष्टी घ्याल तेव्हा आजकाल ज्याला आपण एफिशियन्सी रेटेड किंवा BEE स्टार रेटेड अप्लायन्सेस ज्याला आपण म्हणतो, त्या गोष्टी घ्यायचा विचार केला तर तुमचा नक्की फायदा होईल. अजून सांगायचं झालं तर तुम्ही एनर्जी एफिशियंट लाइटिंग वापरू शकता. म्हणजे थोडक्यात साधी ट्यूबलाईट न वापरता CFL किंवा LEDचा वापर करू शकता. तुमच्या कंपाऊंड लाईटला सौर ऊर्जेचा वापर करू शकता. आणि पर्यावरण ही गोष्ट फक्त काय म्हणतात त्याला इलेक्ट्रिसिटी किंवा वॉटर या गोष्टींशी लिमिटेड नसून वेस्ट ह्या कंपोनेंटला सुद्धा हाताळण्याची आज आपल्याकडे गरज आहे. तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर कचरा टाकताना जर का तुम्ही ओला कचरा आणि कोरडा कचरा या 2 गोष्टी वेगळ्या करून जरी टाकल्यात तरी ह्या छोट्या छोट्या गोष्टीने तुम्ही तुमच्या पर्यावरणाची मदत करू शकता. बरोबर. तुमचा जर का बंगला असेल तर तुम्ही वर्मी कंपोस्टिंग करू शकता. तुम्ही तुमच्या घराच्या मागच्या बाजूत एखादं खत तयार करणारं यंत्र लावू शकता. या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या बागेलाच मदत होणार नसून तुमच्या घरामधनं जो कचरा बाहेर तुम्ही टाकत आहात त्यात कपात होऊ शकते. आणि साधा विचार करा, हा झाला एका बंगल्याचा प्रश्न. परंतु जर का तुमच्या शहरात आज 100 बंगले आहेत, आपण असा एक अंदाज बांधूया आणि प्रत्येक बंगल्याने जर का हा फायदा किंवा जर का ही कार्य राबवण्याचा प्रयत्न केला तर ह्यातनं होणारा जो फायदा आहे हा तुम्हालाच नसून तुमच्या पर्यावरणाला लाख मोलाचा फायदा होणार आहे. बरोबर. आणि तुम्ही जसं बनवता आहात घर, समजा तुम्ही असा तुमचा स्वतःचा छोटा बंगला अशा पद्धतीने जर बनवलात किंवा अशी त्याची रचना केलीत, अशी त्याची सजावट केलीत, तर मला वाटतं तो एक आदर्श आजूबाजूच्या सगळ्यांसाठी होऊ शकतो. आणि आपल्याकडून आपण आपल्या पर्यावरणाला तितकी महत्वाची मदत करत असतो. मगाशी जो आपण मुद्दा म्हणालो की तुम्हाला एक 100 पाणी रेटिंग सिस्टम 100 मार्कांची रेटिंग सिस्टम असते आणि त्या रेटिंग सिस्टम मधले मुद्दे तुम्हाला हवे त्याप्रमाणे चूज करू शकता. तर त्याला अनुसरून एक सांगावंसं वाटतं, म्हणजे जर का तुमची इमारत या रेटिंग सिस्टमच्या प्रमाणे सर्टिफाईड असेल तर तुम्हाला एक ट्रॉफी आणि एक सर्टिफिकेट मिळतं, जे तुम्ही तुमच्या इमारतीच्या महत्वाच्या अशा भिंतीवर म्हणजेच एंट्रन्स लॉबीमध्ये वगैरे ह्याचं तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता की जेणेकरून तुमची इमारत, तुमचा बंगला तुमच्या आजूबाजूच्या इतर बंगल्यांसाठी एक आदर्श आहे आणि तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ही नक्कीच एक माझी बिल्डिंग किंवा माझा बंगला, माझं घर हे पर्यावरण स्नेही आहे. अगदी. आणि त्याचं मला बक्षीस मिळालेलं आहे. आणि नुसतंच चर्चा न करता किंवा नुसताच त्याचा उल्लेख न करता तुम्ही मार्कांच्या दृष्टीने ते जगाला सिद्ध करून दाखवू शकता की मी 80% सुधारणा स्वतःच्या वागण्यात किंवा स्वतःच्या वापरण्यात केली असल्यामुळे माझ्या पर्यावरणाला त्याचा फायदा होतो. क्या बात आहे. एक फोन घेऊया. सुधा चौधरी आपल्याशी वसईहून बोलतात. नमस्कार. हॅलो, बोला. हा नमस्कार मॅम, मी मिसेस सुधा चौधरी बोलते वसईहून. बोला. येस, मिसेस सुधा चौधरी फ्रॉम वसई. येस येस, प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे मॅडम की आता पर्यावरण, आम्ही पण खूप पर्यावरणाबद्दल भरपूर काय काम करतो.
तर आम्ही पण आमच्या बंगल्यावर पॅनल बसवलेले आहेत इलेक्ट्रिसिटीसाठी. तर त्याचं नियर अबाउट कॉस्ट आम्हाला 50 प्लस आला. तर माझा असा प्रश्न असा होतो की गव्हर्नमेंट काही आपल्याला सबसिडी याच्यात देते का? बर, गव्हर्नमेंट सबसिडी आपल्याला देतं का? गव्हर्नमेंट सबसिडी यासाठी मिळू शकतं. तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊन तुम्ही ह्याची चौकशी नक्की करू शकता. MNRE म्हणजे मिनिस्ट्री ऑफ नॅचरल रिसोर्सेस तुम्हाला ह्या तुमच्या वेगवेगळ्या रिन्युएबल एनर्जीसाठी सबसिडी देतं. पण आपण आज ह्या विषयाकडे विषयावर सखोलाने नाही बोलतो, नको बरोबर. बोलूया, कारण सॉरी पण हा खूप टेक्निकल विषय होईल आणि आपण कदाचित आपल्या मुद्द्यापासून थोडेसे दूर जाऊ. पण ह्याबद्दलची सबसिडी जर मिळत असेल तर आता मॅडमने सांगितलं तसं की जवळच्या केंद्रात जाऊन त्याची माहिती आपण नक्की घेऊ मिळवू शकतो. हो. आपण बंगल्यांबद्दल बोलत होतो आणि आपण रूफटॉप म्हणजे छपरापासून ते जमिनीपर्यंत, तर घराच्या आत बंगल्यांच्या मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो? कारण जिने असतात, तिथे लाईट्स असतात, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आजकाल हे माझं प्रामाणिक आणि स्वतःचं आपण म्हणतो तसं पर्सनल मत आहे की आपल्याला सगळ्याच गोष्टी शानोशौकतीच्या लागतात की अगदीच सगळ्याच गोष्टींना दिवे असावेत, सगळ्याच गोष्टींना चकचकी असावी. आणि एक साधारणपणे आपण विचार केला तर आपल्याला असं जाणवतं की अनेकदा आपण आपल्या घराची सजावट अशा रीतीने करतो की त्याचा आपल्याला खरं म्हटलं तर फायदा होणारच नसतो, किंवा खरं म्हटलं तर त्याचा तुम्हाला तुमच्या रोजच्या कामांसाठी वापर होईलच याची शक्यता फार कमी असते. तर थोडक्यात सांगायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला लागेल इतकंच जर का तुम्ही डिझाईन केलं किंवा तुम्हाला लागेल इतक्याच जर का तुम्ही गोष्टी तुमच्या घरात लावू शकलात तर सुरुवात तिथूनच तुमच्या सेव्हिंगसाठी होऊ शकते, की ज्याला आम्ही म्हणतो कॉन्झर्वेशन. की आधी तुम्ही कॉन्झर्व्ह करा, तुम्हाला लागतील तितक्याच गोष्टींचा वापर तुम्ही करा आणि ज्या गोष्टी तुम्ही घ्याल त्यानंतर तुम्ही एफिशियंटली वापरा किंवा त्या गोष्टी तुम्ही अधिकात अधिक चांगल्या घ्या, त्याच्यामुळे तुमचा फायदा जास्त होणार आहे. इंडिव्हिज्युअल आपण घरांबद्दल बोललो, आता फ्लॅट्स बद्दल जर बोलायचं झालं तर मुळातच एरिया खूप कमी होतो. बरोबर. इतक्या कमी जागेमध्ये पर्यावरण पूरक किंवा पर्यावरण स्नेही अशा पद्धतीने सजावट किंवा ती रचना आपण कशी काय साध्य करू शकतो? पुन्हा एकदा आपण स्लाइडच्या माध्यमातून ह्या प्रश्नाचं उत्तर देऊया. बरं. आपलं घर तसं म्हटलं तर नक्कीच बंगल्यांच्या हिशोबाने खूप छोटी असतात आणि मुंबईत तर आपल्याला जागेच्या अभावामुळे घरं अगदीच छोटी असतात. पण तरी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पॉइंट्स जे आपण ह्या स्लाइडवर मांडलेले आहेत त्या दृष्टीने जर का तुम्ही इम्प्लिमेंटेशन केलं तर तुम्हाला तुमच्या पर्यावरण स्नेही गृहरचनेच्या दृष्टीने मदत होईल. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही वॉटर एफिशियंट फिक्स्चर्स लावू शकता. म्हणजे मगाशी मी जे म्हणाले की आजकाल पाण्याच्या तुमच्या नळांमध्ये जाळी मिळते ते नळ आजकाल सर्वत्र अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या कंपनीज तुम्हाला तसे नळ प्रोव्हाइड करण्यात मदत करतात. तर तुम्ही जर का ते नळ तुमच्या किचनमध्ये किंवा तुमच्या वॉशरूम एरियाजमध्ये लावलेत तर तुमचा पाण्याचा वापर कमी होतो. त्यामुळे तुमचा ओव्हरऑल तुमच्या फ्लॅटमध्ये तुमचं पाण्याचं बिल कमी येऊ शकतं. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही लाईट कलरच्या भिंती वापरू शकता किंवा तुम्ही जेव्हा इंटिरियर पेंट वापरता तेव्हा तुम्ही लाईट कलरचे जर का इंटिरियर पेंट्स वापरले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच जाणवेल. कारण तुमच्या खिडकीतनं जो नॅचरल डेलाईट येत असतो किंवा जो नॅचरल डेलाईट आत येईल त्याच्या रिफ्लेक्शनमुळे तुमची रूम जास्तीत जास्त लाईट किंवा ब्राईट दिसू शकते. बरोबर. पण आजकाल आपण जर का म्हटलं तर इंटिरियर्सच्या दृष्टीने हायलाईट वॉल असणं हा एक खूप महत्वाचा मुद्दा मानला जातो. की एखादी लाल भिंत असावी, एखादी ऑरेंज भिंत असावी, आपला आवडीचा रंग जो असतो तो सहसा त्या रंगांमध्ये किंवा तशा प्रकारच्या भिंती असण्यात काहीच वावगं नाही. पण तुम्ही कोणती भिंत तुमच्या रूम मधली ह्या रंगाने सजवताय ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट तुम्हाला तुमच्या डे लाईट वरती मिळू शकतो. बरोबर आहे. आता खिडकीच्या समोरचीच भिंत जर का तुम्ही डार्क रंगाची घेतलीत तर स्वाभाविक आहे खिडकीतनं येणारा जो उजेड आहे तो त्या भिंतीवरून रिफ्लेक्ट कमी होईल आणि तुम्हाला तुमच्या रूम मध्ये कमी प्रकाश जाणवेल. पण हीच जर का तुमची आवडत्या रंगाची भिंत तुम्ही खिडकीच्या बाजूच्या भिंतीवर जिथे सूर्यप्रकाश थेट येत नाहीत अशा एरियात जर का तुम्ही हा रंग लावलात तर तुमची आपण ज्याला म्हणतो
तुमची इच्छा देखील पूर्ण होते आणि तुम्हाला तुमच्या रूम मध्ये हवा तेवढा लाईटही मिळू शकतो. तुमच्या फ्लॅट्समध्ये जेव्हा तुम्ही एसी घेता किंवा फ्रीज घेता तेव्हा बाजूला स्लाइडवर दाखवलेल्या लोगो प्रमाणे आजकाल BEE स्टार रेटिंग ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचे अप्लायन्सेस घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच जाणवेल. त्याच्यावर मला वाटतं लिहिलेलं असतं की हे किती प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करणार आहे. त्याच्यावर तुम्हाला स्टारचा अंदाज येतो. आता थोडक्यात सांगायचं तर 5 स्टार असलेला अप्लायन्स किंवा 5 स्टार असलेला एसी हा नेहमीच चांगला. हो, नक्कीच त्याची किंमत सुरुवातीला जास्त जाणवते. त्याचा तुम्हाला काय म्हणतात त्याला एक झटका बसू शकतो सुरुवातीला. पण ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का तुमचं विजेचं बिल 3000 पासून 1000 रुपयापर्यंत येण्याला जर का मदत होऊ शकत असेल तर आपण हे मुद्दे नक्कीच कन्सिडर करू शकतो. बरोबर. तुमच्या घरांमध्ये आजकाल जेव्हा तुम्ही जेव्हा घर घेता तेव्हा लाईट कलरच्या काचा असतात. लाईट कलरच्या काचा असणं नक्कीच चांगलं कारण त्यातनं जास्तीत जास्त डे लाईट आत येतो. पण आपण एक महत्वाचा मुद्दा विसरतो म्हणजे जेव्हा डे लाईट आत येतो त्याच्याबरोबर एक हीट कॉम्पोनंट किंवा उष्णता सुद्धा आत येत असते. आजकाल मार्केटमध्ये स्पेशल प्रकारच्या काचा उपलब्ध असतात ज्याला आम्ही टेक्निकली रिफ्लेक्टिव्ह ग्लास असं म्हणतो की ज्या काचेतनं फक्त उजेड आत येईल, उष्णता आत येणार नाही. आता अशा प्रकारच्या काचा जर का तुम्ही तुमच्या घरांना इंटिरियर्स करताना बदलू शकलात, लावू शकलात तर त्याच्यामुळे तुमचं घर कमी तापेल आणि त्याच्यामुळे नॅचरली तुम्ही कमी एसी वापराल. पण ह्या काचा घ्यायच्या की हल्ली त्याला फिल्म सुद्धा लावून मिळतात? फिल्म सुद्धा लावून मिळतात, काचा सुद्धा घेता येतात. आपापल्या आपण बजेट ज्याला म्हणतो या बजेट प्रमाणे तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी ठरवू शकता. म्हणजे फिल्मने सुद्धा तोच सेम इफेक्ट येतो की उष्णता येत नाही. हो, ओके, बरोबर. अजून तुम्ही जास्तीत जास्त ऑक्सिजन रिच इंडोर प्लांट्स ज्याला आपण म्हणतो की अशी काही झाडं जेणेकरून तुमच्या घरातलं वातावरण सुधारू शकतील. थोडक्यात सांगायचं तर तुळस, जर का आपण ह्या झाडाचा उल्लेख केला तर पिढी ज्यात आपल्याला माहिती असतं की तुळस घरात असल्यामुळे तुमच्या घरातलं वातावरण नक्कीच प्रसन्न होऊ शकतं. म्हणजे धार्मिकरित्याच नसून सुद्धा आपण ज्याला म्हणतो ऑक्सिजन कंटेंटने सुद्धा त्याचा फायदा तुम्हाला जाणवू शकतो. किंवा तुम्ही जेव्हा घरात कचरा टाकता, घराबाहेर कचरा टाकता तेव्हा तुम्ही 2 प्रकारच्या वेस्ट बिन्स ठेवू शकता जेणेकरून ओला कचरा आणि कोरडा कचरा ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी जर का तुम्ही दिल्यात बाहेर कलेक्शनच्या वेळेला तर त्याचा नक्कीच फायदा जाणवणार आहे. बरोबर. आजकाल अजून एक मुद्दा म्हणायचा झाला तर आपण जे रंग लावतो घरात ते ऑइल बेस्ड नसून आता वॉटर बेस्ड कलर सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला आठवत असेल की लहानपणी आपण जेव्हा घरात रंग लावायचो तेव्हा साधारणपणे 9 ते 10 दिवस त्या रंगांचा एक विशिष्ट वास असायचा आणि तेव्हा लहानपणी तर तो वास आपल्याला कदाचित खूप छान वाटतही असेल. पण जर का तुम्ही त्याचा सखोल अभ्यास केलात तर तुम्हाला जाणवेल की त्याच्यामुळे तुम्हाला घसा खवखवणे किंवा सर्दी होणे हे असे काय म्हणतात त्याला टेम्पररी आजार होऊ शकतात. किंवा मगाशी तुम्ही जे म्हणत होतात की घरातलं जे वातावरण असतं नैसर्गिक दृष्ट्या जे आपल्यासाठी पोषक असतं, पर्यावरणासाठी पोषक असतं, त्याचा दर्जा कुठेतरी खालवतो या अशा प्रकारच्या वासामुळे, कारण त्याच्यामध्ये केमिकल्स असतात. बरोबर. तर आजकाल मार्केटमध्ये वॉटर बेस्ड पेंट्स असल्यामुळे तुम्ही ते पेंट्स वापरलेत तर तुमच्या घरात कमी वास जाणवेल तुम्हाला आणि तुमच्या घराचं इंडोर क्वालिटी आपण ज्याला म्हणतो त्याचं प्रमाण स्टेबल राहण्याची शक्यता जास्त आहे. मला वाटतं आपण घरात ज्या ज्या गोष्टी करतो मंडळी त्या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी परिणाम हा पर्यावरणावर होत असतो, नाही का? बरोबर. डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली. बरोबर. आता आपण जर बोलतो आहोत की सजावट करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर त्याचा परिणाम चांगला होईल, पण काही काही जणांची अशी एक सवय असते की जे चांगलं दिसेल मार्केटमध्ये ते सगळं घरामध्ये असलं पाहिजे सजावटीसाठी. बरोबर. मग त्याच्यामध्ये गालिचे सुद्धा आले. बरोबर. आता खरं तर आपल्यासारख्या हवामानाला या मोठ्या मोठ्या गालिचांची तशी आवश्यकता नसते. बरोबर. अशा गोष्टींसाठी तुम्ही काय सांगा?
टेक्निकली आम्ही ह्याला म्हणतो एस्थेटिक डेकोरेशन आणि एफिशियंट डेकोरेशन. या दोन गोष्टींमध्ये म्हटलं तर बऱ्यापैकी फरक आहे. कारण मगाशी जसं रश्मी म्हणाली तसं जी गोष्ट चांगली दिसते ती पर्यावरणाला प्रेरित असू शकतेच असं नाही, किंवा तुमच्या तब्येतीला प्रेरित असू शकते असं नाही. कार्पेटचा आपण विषय आता मगाशी म्हटलं की जे आपण आपल्या हवामानाला, मुंबईसारख्या हवामानाला किंवा महाराष्ट्रात जाड कार्पेटची म्हटलं तर फार गरज नाही. पण आपण जेव्हा ते कार्पेट लावतो त्याच्यावर जी धूळ साचते आणि ती साफ न केल्यामुळे सुद्धा तुम्हाला आजार होऊ शकतात. म्हणजे तसं म्हटलं तर तुमच्या सवयींमुळे, तुमच्या चॉईसेसमुळे सुद्धा तुम्ही स्वतःच्या तब्येतीला, स्वतःच्या गृहरचनेला आणि पर्यावरणाला घातक अशा काही गोष्टी करू शकता. बरोबर आहे. ह्या करणं आपण अगदी टाळलं पाहिजे, पूर्णतः टाळलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या आपल्या रोज लक्षात सुद्धा येत नाहीत, पण त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं तर आपण पूर्णतः आपलं घर पर्यावरणाच्या जवळ नेऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या कदाचित आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत, पण त्या जर आपण नीट केल्या तर आपण पर्यावरणपूरक बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो. काय सांगाल याच्याबद्दल? अजून एक मुद्दा मांडायचा झाला तर आपण जेव्हा फ्लॅटचा विषय आता मगाशी म्हणत होतो की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसे पडदे. आपल्याला म्हटलं तर उन्हाळ्यात जाड पडद्यांची गरज असते, बरोबर आहे, कारण ऊन तेवढं हार्श असतं, त्यामुळे जाड पडदे असणं केव्हाही चांगलं. पण हेच पडदे जर का आपण हिवाळ्यात पातळ करू शकलो किंवा पातळ कापडाचे करू शकलो तर त्याच्यामुळे येणारा नॅचरल लाईट जो आपल्या घरात येत असतो त्याच्यामुळे तुमचं ट्यूब लाईट्सवरचा जो डिपेंडन्सी आहे किंवा तुम्ही जे आर्टिफिशियल लाईट वापरता हे कमी होऊ शकतात. दुसरं सांगायचं झालं तर फर्निचर सुद्धा जितक्या लाईट कलरचं असू शकेल त्याचा फायदा तुम्हाला इंटरनल डे लाइटिंगसाठी होऊ शकतो, की म्हणजे बाहेरून येणारा लाईट तेवढा जास्त रिफ्लेक्ट होऊन तुमची रूम अधिकाधिक ब्राईट दिसू शकते. अगदी बरोबर आहे. काही जण म्हणत असतील की लाईट फर्निचर म्हणजे आमच्या घरातलं काम वाढतं, मेंटेनन्स आणि साफसफाईचं काम नक्की वाढतं. पण ह्या गोष्टी कदाचित सवयीच्या आहेत आणि साधा हिशोब आहे, स्वच्छ ठेवण्यात 4 पैसे कमी जातील पण लाईट बिल भरण्यात 4 पैसे जास्त जातील. या दृष्टीने विचार करणं थोडं गरजेचं आहे. लाईट सुद्धा जर का तुम्ही CFL किंवा LED लावू शकलात तर त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला जास्तीत जास्त वर्ष मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं तर आजकाल बऱ्याच घरांमध्ये डेकोरेटिव्ह लाइटिंगची एक सवय जास्तीत जास्त आपल्याला दिसते. म्हणजे असं की स्पॉट लाइटिंग म्हणतो ज्याला आपण, किंवा एखाद्या फ्रेमवर लाईट असणं किंवा एखाद्या रूमच्या कोपऱ्यात आपण लाईट लावतो, दिसायला अगदी छान दिसतात. पण एक असा विचार आपण जर का केला की पूर्वी एका रूमला जर का 4च दिवे पुरेसे व्हायचे तर आज त्याच रूममध्ये आपल्याला जवळजवळ 8 ते 9 दिवे सुद्धा पुरेसे होत नाही. हा झाला आपल्या सवयीचा प्रश्न किंवा आपल्या ज्याला आपण म्हणतो चॉईसचा प्रश्न. पण उद्या जर का असं आपल्याला लक्षात आलं की नाही, मला 9 किंवा 10 दिवे हवेच आहेत, माझी इच्छा आहे माझ्या घरात तेवढे दिवे असू दे किंवा असायला हवे, तर ह्याचा सुद्धा आपण एक सोल्युशन फाइंड आउट करू शकतो की जे म्हणजे जेवढे दिवे तुम्हाला एका बटनावर ठेवायचे आहेत, स्विच ज्याला आपण म्हणतो, तेवढेच तुम्ही ठेवाल. म्हणजे एक स्विच लावल्यावरती सगळे 10 लाईट न चालू होता एक स्विच लावल्यावर कदाचित 2 जे गरजेचे आहेत तेच चालू होतील, त्याच्यानंतर दुसऱ्या स्विचवर अजून 2. ह्याप्रमाणे तुम्ही खोलीत किंवा तुम्ही रूममध्ये ज्या एरियात बसाल तिथलेच जर का लाईट जरी लावता आले तरी तुमचा फायदा होऊ शकतो. म्हणजे एकदम चकचकाट न करता समजा खोलीच्या एका कोपऱ्यात आम्ही बसलो आहोत तर त्याचं क्लब करायचं, मधल्या भागासाठी वेगळं क्लबिंग आणि मग उरलेल्या भागासाठी, आणि तशा आवश्यकतेनुसार आपण ते स्विच ऑन ऑफ करू शकतो. जनरली स्विचची रचना अशी नसते, पण आपण थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्विच ऑन केल्यानंतर वेगवेगळ्या कोपऱ्यातले 4 लाईट्स लागतात, बरोबर. तर तसं न करता क्लब करणं गरजेचं आहे. हे क्लबिंग करणं किंवा हे स्पेसिफिकली ह्या पॉइंटवर किती दिवे असायला हवेत याचा अंदाज असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. किचन ही बऱ्याच आपल्या सगळ्याच घरांमधली एक महत्वाची गोष्ट आहे.
तर त्याच्यामध्ये आपण हे पर्यावरण स्नेही कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या तर आपला हा ताण जो आहे एकंदरीत पर्यावरणावरचा आपण खूप मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो? किचनच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी. बरोबर. जर का मगाशी म्हटलं तसं वॉटर एफिशियंट फिक्स्चर्स लावले वापरले तर. तर तुम्हाला किचनमध्ये लागणारं पाणी ताबडतोब कमी होऊ शकतं. दुसरा किचन म्हटलं की दुसरा महत्वाचा विषय येतो म्हणजे लाईट. कारण तुम्हाला तुमच्या ओट्यांवर, तुम्हाला तुमच्या किचन मधल्या कटिंग एरियाजवर, जिथे तुम्ही भाजी चिरत आहात किंवा जिथे तुम्ही स्वयंपाक करत आहात, तिथे तुम्हाला लाईट लागणं किंवा तिथे तुम्हाला लाईटची आवश्यकता जास्त भासते. बरोबर. त्यामुळे जेव्हा तुम्ही इंटिरियर्स कराल, जेव्हा तुम्ही तुमच्या घराची रचना बदलत असाल, तुम्ही तुमच्या घरात अशा ठिकाणी दिवे बसवा जिथे तुम्ही ऍक्च्युअल काम करत असाल. हे खूप महत्वाचं आहे. अनेक घरांमध्ये आपण जातो, आपण पाहतो ओट्याच्या मागच्या भिंतीवरती दिवा असतो. आता ह्याच्यामुळे होतं असं की गृहिणीला काम करताना त्रास तर होतोच, पण त्या दिव्याचा म्हटलं तर फायदाही होत नाही. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मते तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं होतं किंवा ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्याच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. झाडं असावी की नसावी घरांमध्ये, हा एक खूप चर्चेचा विषय असतो. कारण काही जणांचं असं म्हणणं असतं की झाडं छान आहेत, ती असली पाहिजेत. काही जण असं म्हणतात की त्याच्यामुळे काही कीटक येतात, डास येतात वगैरे. आता सजावटीच्या दृष्टिकोनातून झाडाचा वापर आपल्याला करायचा आहे कारण ते पर्यावरण स्नेही आहे, पण मग त्याच्यात सुद्धा आपण काही निवड करू शकतो का? तुळस तुम्ही मगाशी सांगितलं, अजून आपण काय दक्षता घेतली पाहिजे? सगळ्यात महत्वाची दक्षता ही की आपल्या जॉग्राफिकल एरियाजमध्ये किंवा आपल्या भागांमध्ये जी झाडं लोकली अवेलेबल आहेत, तुम्ही त्याचा वापर करा. तसं म्हटलं तर सगळीकडे एक सर्वसाधारणपणे अशी इच्छा असते की ऑर्नामेंटल झाडं लावणं लोकांना जास्त सोयीचं वाटतं, कारण ती छान दिसतात, त्याचे रंग छान असतात, त्याची फुलं छान असतात. पण ह्याच्यामुळे होतं काय नेमकं की त्या झाडाला लागणारं पाणी जास्त असू शकतं, कारण ते आपल्या प्रांतातलीच नसल्यामुळे त्यांना त्यांचं मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी किंवा त्या झाडांचं रेग्युलर सूत्र चालू ठेवण्यासाठी त्यांना जास्त पाणी लागू शकतं. आणि राहिला प्रश्न कीटकांचा, माझ्या मते हा सगळ्यात मोठा स्वच्छतेच्या दृष्टीने प्रश्न आहे की आपण आपलं घर अधिकाधिक स्वच्छ ठेवलं तर कीटक तसेही कमी होतील आणि झाडांवर त्याचा दोष मात्र देऊ नये. त्याच्यामुळे आपण आधी आपल्या सवयी चांगल्या ठेवल्या पाहिजे, बरोबर. तर आपण घर सजावट सुद्धा चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपण पर्यावरण स्नेही जे आज म्हणतो आहोत ते सुद्धा आपण एक अचीव करू शकतो. हा विषय तसा खूप मोठा आहे. बरोबर. स्पेशलायझेशनचा विषय आहे तुमचा. मुळात तुम्हाला हा स्पेशलायझेशनसाठी घ्यावा असं का वाटलं? त्याचं काहीतरी कारण नक्की असेल. अगदी प्रामाणिकपणे कारण सांगायचं तर आर्किटेक्चर पूर्ण केल्यानंतर मी 1 वर्ष नोकरी करत होते. एका नामांकित आर्किटेक्टकडे जॉबला होते आणि तिथे अनेकदा असा प्रश्न पडायचा की आपण जे शिकलो, जे कॉन्सेप्ट्स आपण शिकलो, ज्याचा अभ्यास आपण केला, ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होत आहे का, किंवा त्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला प्रॅक्टिकल अप्रोचने मिळत आहेत का. आणि हा विचार करताना असं माझ्या लक्षात आलं की अनेकदा बिल्डिंग डिझाईन करताना सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आम्हाला पडतो किंवा ज्याच्यावर आम्हाला स्ट्रेस करावं लागतं, हा म्हणजे असतो FSI, की दिलेल्या एरियामध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती बांधू शकता आणि कसं बांधू शकता आणि बिल्डिंग किती सुंदर दिसू शकते. बरोबर. त्यामुळे ह्या 2 गोष्टींकडे लक्ष देताना असं लक्षात येतं की बिल्डिंग सुंदर तर दिसते, पण जर का ती परफॉर्म नीट करत नसेल तर त्याच्यामुळे बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो. आणि त्यातून सुद्धा खरं सांगायचं तर आर्किटेक्ट म्हणून किंवा बिल्डर म्हणून आम्ही बिल्डिंग बांधून तुमच्याकडे स्वाधीन करतो. बरोबर. पण त्या बिल्डिंगमध्ये पुढची 20 वर्ष 25 वर्ष तुम्ही राहणार असता, अगदी खरं. आम्ही नसतो राहणार तिथे, तुम्ही राहणार असता. त्याचा फायदा किंवा त्याचे तोटे हे तुम्हाला अनुभवायचे असतात. आणि ह्या सगळ्याचा विचार करता असं कुठेतरी मी ठरवलं की नाही, ह्या गोष्टींचा सखोलपणे अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. आपण एक फोन घेऊया. हो, कट करते, आय एम व्हेरी सॉरी. लातूरहून एक फोन आहे. केदार आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, बोला. मी लातूरहून केदार कमितकर बोलतोय, बोला. ऊर्जा लेखा परीक्षक.
मला किचन मध्ये जी आज प्रत्येक घरामध्ये मिनरल वॉटर इन्स्ट्रुमेंट बसवलेला आहे. तर पाण्याच्या कंझर्वेशनसाठी आपण जो काही उपाय त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, की जी 70% पाणी जे आहे, जे आपण वेस्ट आपण पण टाकून देतो, पण त्याचे काही आपल्याला काही आपल्या युटेन्सिल्सला, आपल्या भांड्याला वगैरे काही अपाय होतं का, आपल्या जे झाडाला घातलं तर काय अपाय होतं का, ह्याच्याबद्दल जरा माहिती हवी. अगदी थोडा वेळ आहे आपल्याकडे. प्रश्नाचं पटकन उत्तर द्यायचं तर सीवेज ट्रीटमेंट प्लांट आपण ज्याला म्हणतो किंवा सांडपाण्याची व्यवस्था ज्याला आपण म्हणतो, ह्यातनं येणारं जे ट्रीटेड वॉटर आहे त्याचा वापर आपण लँडस्केपिंगसाठी म्हणजे झाडांना पाणी घालण्यासाठी किंवा फ्लशिंगसाठी करू शकतो. आम्ही साधारणपणे या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी किंवा ह्युमन कॉन्टॅक्ट जिथे येईल ह्याच्यासाठी आम्ही नाही रेकमेंड करत. त्यामुळे हे जे वेस्ट वॉटर आहे त्याचा फायदा तुम्ही लँडस्केपिंगसाठी, झाडांना घालण्यासाठी किंवा टॉयलेट्समध्ये नक्की करू शकता. ह्याच्याने नक्कीच तुमच्या रेग्युलर वॉटरच्या कन्झम्पशनवर किंवा फ्रेश वॉटर ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यावरती कमी कन्झम्पशन किंवा ताण येऊ शकेल. तुम्ही हा विषय का निवडला त्याच्याबद्दल सांगत होतात. अगदी शेवटची काही मिनिटं आहेत आपल्याकडे. आपण ज्याला म्हणतो की प्रत्येकाला समाजाचं काहीतरी एक देणं असतं. म्हणजे मी आज इथे आहे आणि इथून पुढे जाणार आहे, तर समाजाला काहीतरी आपल्याला परत करायचं असतं, कारण आपण समाजाकडनं खूप घेतलेलं असतं. आणि ह्या दृष्टीने प्रत्येक वेळेला आपण वस्तूच परत द्यावी समाजाला असं नसतं. पण आपल्या कार्याने, आपल्या कामाने जर का आपण समाजाच्या भल्याच्या दृष्टीने काही देऊ शकलो तर त्याचं नक्कीच जास्त आपल्याला फायदा होतो आणि आपल्याला समाधान मिळतं. या विचाराने मी हा विषय किंवा हे स्पेशलायझेशन निवडलं असं मी म्हणेन. बरोबर आहे, कारण घर ही प्रत्येकाची गरज आहे. बरोबर. आणि हे घर आपण जितकं पर्यावरण पूरक करू तितकं तुम्ही म्हणताय तसं की आपण आपल्या समाजाला मदत करत असतोच. बरोबर. पॉइंटर्स जर आपण 4 सांगितले की पर्यावरण स्नेही जर आपल्याला घराची सजावट करायची असेल तर थोडक्यात जाता जाता तुम्ही काय सांगाल पॉइंटर्सच्या स्वरूपामध्ये? पॉइंटर्सच्या स्वरूपांमध्ये अगदी सांगायचं झालं तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या सवयी बदला. म्हणजे मला अजून आठवतंय की माझे आजी आजोबा मला लहानपणी म्हणायचे, रूम मधनं बाहेर आलीस खोलीचे दिवे बंद कर. साधा विषय झाला, माझी आई मला नेहमी सांगते, मोबाईल फोन चार्जिंग वरनं काढलात पण मोबाईलचा प्लग बंद कर. मोबाईल काढता मात्र तुम्ही, पण तो प्लग काही बंद करत नाही. लॅपटॉप चार्जिंगला ठेवता, लॅपटॉप काढता, प्लग बंद करत नाही. पर्यावरण हा खूप मोठा शब्द आहे, पण त्याची सुरुवात अगदी तुमच्या माझ्या सवयींपासून होते, हे सांगणं मला जास्त महत्वाचं वाटतं. ओके, खूप बोलण्यासारखं आहे, पण तरी सुद्धा घर ही आपली स्वतःची अशी एक उबदार जागा असते आणि ती जर आपण पर्यावरण स्नेही केली तर मला वाटतं आपण आपल्या परीने पर्यावरणासाठी खूप मोठं काम करत असतो. हेच आजच्या चर्चेतून आपल्याला नक्की जाणवलं असेल. कसा वाटला आजचा कार्यक्रम किंवा आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात आमच्यापर्यंत जरूर कळवा. त्यासाठी आपलं फेसबुक पेज आणि ईमेल आयडी आहे www.facebook/sakhisayhadri.dd. या पेजला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता आणि sakhisayhadri@gmail.com हा आपला मेल आयडी आहे. इथे मेल पाठवून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. कीर्ती, आज इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत. आम्ही नक्की या परीने प्रयत्न करू की आमचं घर सुद्धा पर्यावरण स्नेही कसं होईल. छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. खूप छान प्रश्न विचारले त्यांनी. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होणारच आहे. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.